नमस्कार. आता भूमी ही अमोलीच्या बाळाला घेऊन तिथे फिरत असते आणि फिरता फिरता भूमीला एक काम आठवतं आणि भूमी त्या बाळाला आता पाळण्यात ठेवते आणि म्हणते, बाळा तू इथेच थांबा, मी आले हा. असं बोलून भूमी आता तिथनं निघून जाते. भूमी घरामध्ये आतमध्ये आलेली असते आणि अमोलीचं बाळ हे त्या आता पाळण्यात असतं. तेवढ्यात पौर्णिमाचं लक्ष त्या बाळाकडे जातं आणि पौर्णिमा ही आता काहीतरी काळकृत्य करायचं ह्या विचाराने बाळाजवळ येते आणि बाळाला उचलते. बाळाला पाळण्यातनं उचलून पौर्णिमा आता तिथनं निघून जाते. पौर्णिमा बाळाला घेऊन आता कुठेतरी गेलेली असते आणि त्या बाळाला पौर्णिमा तिकडे लपवते. आता पौर्णिमाने बाळाला लपवलेलं असतं. भूमी त्यानंतर बाहेर येते आणि पाळण्याजवळ जाते. बघते तर काय, पाळण्यामध्ये बाळ नसतं. ते बघून भूमीला शॉक बसतो. भूमी बाळाला इकडे तिकडे शोधू लागते. भूमी बाळाला सैरावैरा शोधत असते, पण बाळ कुठेच दिसत नसतं. आता अबोलीने आता पौर्णिमाने बाळाला लपवलेलं असतं, पण पौर्णिमा ही भूमीची केवळ आणि केवळ मजा बघत असते. पौर्णिमा मजा घेत असते की भूमी आता बाळाला शोधत आहे. भूमी आता काय करणार हे पौर्णिमा बघत असते. तेवढ्यात तिथे अमोली येते. अमोली भूमीला विचारते, माझं बाळ कुठे आहे? त्याही भूमी म्हणते, काही माहिती नाही, मी आता इथे या पाळण्यात ठेवले, तिने आतमध्ये गेले होते. आता बाळ कुठे गायब झालं काही माहिती नाही. मी शोधत आहे बाळाला, पण बाळ काही कुठे दिसत नाही आहे. त्यावेळी अमोली भडकते. अमोली म्हणते, काय? अमोलीला मोठा शॉक बसला असतो. अमिनलला ते सहन सुद्धा होत नसतं. अमोली म्हणते, काय? माझ्या बाळाला मी तुझ्याकडे दिलं होतं आणि तू ती जबाबदारी व्यवस्थित पाळली नाहीस आणि माझ्या बाळाला कुठे हरवून बसलीस. कुठे आहे माझं बाळ? सांग लवकर, कुठे आहे माझं बाळ? का माझं बाळ तूच लपवून ठेवलं आहेस? त्यावेळी भूमी म्हणते, नाही हो, मी असं कशाला करेन. अगं अमोली, थोडा विचार कर. तुझ्या बाळावर माझं सुद्धा तेवढंच प्रेम आहे. मला सुद्धा ते बाळाप्रमाणेच आहे. मी त्याला लपवलेलं नाही आहे. पण अमोली काही ऐकायला तर असते. अमोली आणि आता भूमीमध्ये भांडणं झालेली असतात. आता ती भांडणं सोडवण्यासाठी आकाश तिथे धावून आलेला असतो. आता पारितोष सुद्धा अमोलीला सांभाळत असतो, तर आकाश भूमीला. आता भूमी आणि अमोलीची भांडणं जी चाललेली असतात, तेवढ्यात तिथे रागिणी येते. रागिणी ते बघते. रागिणीला ते बघून सगळा आसुरी आनंद होत असतो. आता रागिणी खुश झालेली असते. तर इकडे त्यानंतर रागिणी ही एका मुलीला भेटायला येते आणि त्या मुलीजवळ बोलत असते. त्यावेळी ती मुलगी म्हणते, अजून काही वेळ जर इतर थांबलात ना तुम्ही, तर तुम्ही पकडल्या जाऊ शकता. त्यावेळी रागिणी म्हणते, तुला काय वाटतं, मी पकडली जाऊ नये म्हणून मी काही खबरदारी घेतली नाही का? असं रागिणी त्या मुलीला उलट बोलत असते. तर इकडे भूमीने आखलेल्या प्राणप्रमाणे भूमी एसीपी गायकवाडांना घेऊन आता रागिणी ज्या रूम मध्ये आहे त्या रूमच्या तिथे आलेली असते आणि रागिणीचा भूमीने पर्दाफाश केलेला असतो. आता रागिणीची तर पूर्ण धांदळच उडालेली आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.